आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। तर आज इथे सगळे उपस्थित आपण जे आप्तेष्ट आणि स्नेही जमलेलो आहोत अबीरच्या मुंजीनिमित्त, त्याबद्दल आपलं या आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। स्वरांश प्रस्तुत आपला आजचा कार्यक्रम आहे सूर स्नेहबंधाचा, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज टीमची ओळख करून देते। तर इथे आज आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या विनंतीला मान देऊन आणि वेळात वेळ काढून स्वप्नजा लेले आलेली आहे। तर तिची मी ओळख करून देते। तर तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांना पार्श्व गायन केलेलं आहे। तर त्यापैकी आहे पांगिरा, पिपाणी, कर्तबगार, महानायक, 702 दीक्षित, लॉस्ट अँड फाउंड, अधम आणि जीवन संध्या, विदिन अशा शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्सला तिने पार्श्वगायन केलेलं आहे। आणि यापैकी तिच्या अधम या चित्रपटासाठी तिला मटा सन्मानासाठी सुद्धा नॉमिनेशन मिळालेलं होतं। त्याबरोबरच तिचे रियालिटी शोज मध्ये सुद्धा तिने पार्टिसिपेशन केलेलं आहे। त्यामध्ये सोनी टीव्हीवरचा इंडियन आयडल, झी टीव्ही मराठी सारेगम, हिंदी सारेगम आणि सब टीव्हीचा आओ झुमे गाये या रियालिटी शोज मध्ये सुद्धा तिचं पार्टिसिपेशन होतं। याशिवाय तिचा स्वतःचा एक गाण्याचा कॉन्सर्ट ती करत असते, त्याचं नाव आहे स्वप्नसूर गीत नवे संगीत नवे। सो हा कार्यक्रम सुद्धा ती स्वतः सादर करत असते। आणि तिचे गुरु आहेत तिचे वडील संजय वांगीकर आणि अनुराधा मराठे आणि अनुराधा कुबेर, हे तिचे गुरु आहेत। तर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नजा लेलेंचे। आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक को सिंगर लाभलेले आहेत, ते सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत। तर अमेय जोग आहे। आणि अमेय जोगचं पहिलं इंट्रोडक्शन मला इथे द्यायला आवडेल की आपल्या सगळ्यांना माहिती असलेले ज्येष्ठ व्हायोलिनिस्ट प्रभाकर जोग यांचे ते नातू आहेत। त्याचबरोबर अमेयानी सुद्धा बऱ्याचशा कॉन्सर्ट्स मध्ये आणि आपल्या शोज मध्ये झी मराठीच्या सूर ताल या शो मध्ये, म्हणजे जो खूप फेमस होता, त्याच्यामध्येही त्याचं पार्टिसिपेशन होतं। त्याशिवाय तो सारेगमा मध्ये सुद्धा, मराठी सारेगमा मध्ये टॉप 10 मध्ये होता, फायनलिस्ट मध्ये होता। आणि त्याबरोबरच ज्याचं ऍक्च्युअली जजिंग अजय अतुल यांनी केलेलं होतं, अशा बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये तो पार्टिसिपेशन केलेलं आहे। आणि त्याबरोबरच त्याला पुणे युवा गौरव 2008 मध्ये अवॉर्डही मिळालेला आहे। आणि अंतर्नाद हा त्यांचा कार्यक्रम आहे, त्या अंतर्नाद बद्दल एक दोन शब्द सांगू शकशील? ऍक्च्युली अंतर्नाद हा आर्ट ऑफ लिव्हिंग साठी केलेला होता कार्यक्रम। आणि त्याच्यामध्ये ऑन स्टेज 2750 गायक होते, ज्याचं पूर्ण संगीत संयोजन केदार पंडित यांच्याबरोबर मी केलं होतं। आणि त्याचं अरेंजमेंट आणि कंडक्टिंग पण मी तिथे केलं होतं। समोर ऑलमोस्ट 1.25 लाख लोक होते आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नोंदणी झाली होती आमच्या सगळ्यांची। दोन उत्तम गायक आपल्याला आज इथे कार्यक्रमाला लाभलेले आहेत, त्यामुळे पुणेकर रसिकांनी जरा जास्तीत जास्त टाळ्यांनी दाद द्यावी अशी नम्र विनंती आहे। तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। कार्यक्रम सुरू करण्याआधी मी सांगते की हा कार्यक्रम इंटरॅक्टिव्ह ठेवायचा आहे आपल्याला। त्याच्या मध्ये मध्ये काही काही प्रश्न मी ऑडियन्सला सुद्धा विचारणार आहे आणि होपफुली तुम्हाला ते बरोबर उत्तर येतीलच, कारण सगळ्यांना चांगली गाणी आहेत जी आपण निवडलेली आहे ती माहिती असणार आहे। काही काही गाणी तुम्ही ओळखायची आहेत।
तर आता जे पहिलं गाणं आपण सादर करणार आहोत, तर त्याआधी मला ऑडियन्ससाठी तुमच्यासाठीच काही प्रश्न आहे. ते गाणं तुम्ही ओळखायचंय. तर त्याचा क्ल्यू मी देते. फक्त 1 मिनिटाची वेळ असणार आहे. 1 मिनिटात ते गाणं ओळखायचंय. बघूया कोणाला ओळखता येतंय. तर क्लू असा आहे की हे जे गाणं आहे त्याचं पिक्चरायझेशन जे केलं आहे, ज्याचं चित्रण केलेलं आहे, ते कुलदीप पवार आणि रंजना यांच्यावर ते चित्रित झालेलं आहे. सो हे खूप फेमस गाणं आहे आणि कदाचित सिनियर म्हणायला जरा थोडंसं वाटेल, कारण सिनियर म्हणलं की आम्ही सिनियर असं नाही, पण तुम्ही तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये कधीतरी एकदा हे गाणं गुणगुणलेलं असेल. नाही, ऑडियन्स मधल्यांनी पटकन नाही रंजना आणि अशोक सराफ, सॉरी कुलदीप पवार आणि रंजना यांच्यावर चित्रित झालेलं आहे. तुम्ही जुन्या काळात एकदा तरी कॉलेजमध्ये म्हटलेलं असेल. आदितीने बरोबर ओळखलंय. आदितीला एक किटकॅट मिळणार आहे. किटकॅट पटकन आदिती पुढे. सो गाण्याचे बोल आहेत पाहिले ना मी तुला, आणि आपल्यासाठी आज अमेय सादर करतो हे गाणं. पाहिले मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले मी तुला, तू मला न पाहिले. कधी कुठे मला वेळे गुंतले. पाहिले मी तुला, तू मला न पाहिले. कधी कुठे मला वेळे गुंतले. पाहिले मी तुला.
मृदुशय्या तोच की स्वप्न नवे लोचन मृदुशय्या तोच की स्वप्न नवे लोचन पाहिले सतू तुला आरशात जाक्षणी रूप देखणे बघून नयन हे सुखावणे रूप देखणे बघून नयन हे सुखावणे कभी कुठे मनवे गुंतले पाहिले नवी तुला तू मला न पाहिले पाहिले नवी तुला. बहुतेक आपल्याला सगळ्यांना आपले कॉलेजचे दिवस आता आठवले असतील हे गाणं आठवल्यानंतर. कार्यक्रमात पुढे जाताना सगळ्यांनी बसून या प्लीज, इथे डिस्टर्ब नाही होणार. सो कार्यक्रमामध्ये पुढे जाताना पिया तोसे नैना लागे रे हे बॉलिवूडच्या सुवर्ण काळातलं गाणं, गाईड चित्रपटातलं, स्वरबद्ध केलं आहे लता मंगेशकर आणि संगीतकार आहेत सचिन देव बर्मन. हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभी राहते ती वहिदा रहमान. आपल्या मोहक अदाकारीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं. या गाण्याच्या तशा बऱ्याचशा आठवणी आहेत, पण त्यातली एक आठवण इथे सांगावीशी वाटते की हे गाणं जेव्हा चित्रित झालेलं होतं तर ते 8 मिनिटाचं गाणं होतं आणि जवळपास प्रत्येक कडव्यामध्ये वहिदाजींनी वेगवेगळ्या विविध नृत्याचे प्रकार त्याच्यामध्ये केलेले आहेत. सो त्यांना अशी भीती होती की हे 8 मिनिटाचं गाणं आहे तर पूर्ण पिक्चरमध्ये हे जेव्हा गाणं घालतील तेव्हा कदाचित हे कुठेतरी कट होईल, कुठेतरी कात्री लागेल. मग त्यांनी तेव्हा देवानंदजींना विनंती केली की हे गाणं असायचं असं तुम्ही प्लीज घ्या पिक्चरमध्ये. तर त्यांनी सुद्धा देवजींनी विनंतीचा मान राखून हा मास्टरपीस आहे तसाच गाण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि ते गाणं आपल्याला म्हणजे या सगळ्या लिजेंड्सनी एवढं चांगलं करून ठेवलंय की आजपर्यंत आपल्या मनात ते कोरलं गेलेलं आहे. तर हे गाणं लताजींचा मोहक आवाज आणि SD बर्मनजींचं संगीत यांनी या गाण्याला 4 चांद लावलेले आहेत. सो जास्त वेळ न घालवता स्वप्नजा प्लीज हे गाणं तू आमच्यासाठी सादर. पिया तो से नैना लागे रे जाने क्या हो अब आगे रे.
आपलं हे गाणं ऐकल्यानंतर आता आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत. तर कार्यक्रमात पुढे जाताना मला इथे पाडगावकरांची एक कविता तुम्हाला ऐकवावीशी वाटते. बघा कशी वाटते. म्हणजे पाडगावकरांची आहे म्हणजे अर्थातच चांगले शब्द आहेत. तर ती इथे कोणी लग्नाळू लोक असतील तर त्यांनी लग्नाळू लोकांनी विशेषतः ही लक्ष देऊन ऐकावी. आणि इथे थोडासा आम्हाला स्टेजवर ऑडियन्सचा आवाज येतो तो जरा व्हॉल्यूम कमी करा. सगळ्यांनी बसून घ्या. त्याचा थोडा डिस्टर्बन्स होतोय इथे. सो आवाज तुमचा इथपर्यंत येतो तर प्लीज थोडी शांतता राखा. आणि कार्यक्रम आपण चांगला चालू आहे तर त्याला दाद तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर पाडगावकरांची कविता लग्नाळू लोकांसाठी ते लिहितात. मी कुठे म्हणालो परी मिळावी, मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. नाही, प्रयत्न मनापासून आहेत, प्रयत्न मनापासून आहेत, मग किंवा एकतरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात, स्वप्नात तशा खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी. हवी हवीशी एक जखम, हवी हवीशी एक जखम, एकदा तरी उरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी. ज्यांना गालावर खळी त्यांचा उपयोग नाहीये. सो चंद्रा इतकी सुंदर नकोच, चंद्रा इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. तर पाडगावकरांनी लग्नाळूंसाठी लिहिलेले हे अचूक शब्द. प्रेमगीत आणि पाडगावकरांच्या कविता म्हणजे मुलगी पटलीच पाहिजे, फक्त कविता ऐकवायचा अवकाश. तर असंच पाडगावकरांचं टवटवीत प्रेमगीत अरुणदाते आणि सुधाजींनी अजरामर केलेलं हे गाणं शुक्रतारा मंदवारा सादर करत आहेत अमेय आणि स्वप्नजा. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. चंद्र आले स्वप्नवारी धुंदया गाण्यातून. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळून डोळे पहा तू अशी जवळ राहा, तू अशी जवळ राहा. सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गहिवरतो, सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गहिवरतो, अन दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो. या ऊन सावली संगे रमण्यातही मौज म्हणून, या ऊन सावली संगे रमण्यातही मौज म्हणून, मी हसुनी हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो, मी हसुनी हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो. प्रत्येकाच्या आयुष्याला असलेली सुखदुःखाची ही झालर गुरु ठाकूरने या ओळींमध्ये अगदी मार्मिकपणे मांडली आहे. आता हे गाणं तुम्हाला ओळखायचंय, सो ऑडियन्सचा रिस्पॉन्स इथे हवाय. एक गाणं जे गुरु ठाकूरने लिहिलेलं आहे, स्वरबद्ध केलेलं आहे शंकर महादेवनजींनी आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.
ज्या गाण्याने खूप पुरस्कारही पटकावले आहेत, पण असं म्हणता येईल की मराठी गाण्याचा चेहरा मोहराच या गाण्याने बदलला. तर असं एक गाणं आहे जे तुम्हाला ओळखायचंय. एक मिनिट आहे शैलेश. किटकॅट मिळते किटकॅट शैलेश. अमेय आपल्यासाठी हे गाणं सादर करतो आहे मन उभाणं वाढवलं. हे गाणं सुरू करण्याआधी ऑडियन्स कडून प्लीज आता पिन ड्रॉप सायलेन्स हवाय, तर आपल्याला हे गाणं चांगलं सादर करता येईल. सो प्लीज शांतता राखा आणि जी लहान मुलांना थोडा जरा कंटाळली असतील तर त्यांना मध्ये बाहेर राहून मारून आणू शकता. मायेच्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात धुंद मोहते. मायेच्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात धुंद मोहते. मन उधार मायाचे धूस पावसाचे होते भारत से गरीबते. मन उधारवायाचे धूस पावसाचे होते भारत से गरीबते. मन उधारवायाचे अप्रतिम गाणं आम्ही यांनी आज आपल्यासाठी सादर केलंय आणि खूप छान झालंय. या गाण्याची एकच आठवण आहे की हे गाणं जेव्हा माझ्या नवऱ्याने म्हणजे लग्न व्हायच्या आधी म्हटलं होतं आणि ते बहुतेक गाणं ऐकून मी प्रेमात पडले असावे. सो ही गाण्याची आठवण आहे, त्याच्यामुळे हे गाणं जवळचे पण आता मी वन्स मोर आपल्याला खूप सादर करायची आहेत पुढे गाणी. सो आता प्रेमाची गोष्ट सांगितली, पण नवीन नवीन लग्न झाल्यावर नवरा बायकोचं भांडण होतं आणि ते कोणी टाळू नाही शकत असं असतं. आमची अजूनही होतात, म्हणजे आता मी म्हणून म्हणलं की आता प्रेमाची गोष्ट सांगितली, पण आमची अजूनही भांडण होतात. रात्री आता हॉलवर येता येता सुद्धा भांडण झालेले तास. तर आपल्यापैकी कोणाला पहिलं भांडण आठवतंय का? श्रेयश, लग्नानंतर झालेलं पहिलं भांडण आठवतंय का? आणि बरं ते भांडण झाल्यानंतर काही दुरावा वगैरे आल्यावर राग काढायला काही केलं होतं ते आठवतंय का? का काही काढलंच नाही? ते बायको सांगते. परत नको
केल्याशिवाय या नवरा बायकोच्या नात्याला मजा नाही. तर अशाच दुराव्यातून जन्माला आलेलं आणि आशाजींच्या मखमली स्वरांनी सजलेलं ल्यालेलं हे गाणं आहे कारे दुरावा कारे अबोला. गदिमांचे शब्द, बाबूजींचं संगीत, या संगीताचं आणि शब्दांचं कोंदण या गीताला लाभलं. आता जुने दुरावे आपण विसरूया, श्रेयश, मानसी आणि सगळेच जण, आणि जे जुने दुरावे विसरून बहरलेल्या प्रीतींच्या आठवणींना उजाळा देत स्वप्नजाकडून ऐकूया कारे दुरावा. पण हा समज चुकीचा आहे, कारण जेव्हा ओपी नय्यर यांचं संगीत किंवा यांचं कॉम्पोजिशन असायचं आणि आशाजींचा आवाज हे जेव्हा एक कॉम्बिनेशन होतं तेव्हा याची खात्री असायची की काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल. तर या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं जुन्या काळातलं आणि तरीही पुढत्या चालीचं एक गाणं आहे ते स्वप्नशा आणि आम्ही सादर करणार आहे. कोणी गेस करणार आहे का इथे? ओपी नय्यर आणि आशाजींचं म्हणजे अजून हे सगळ्या किटकॅट तुला सांगा ना तू आता एक झालेला नंतर क्रॉस बरोबर. असं वेळी काही बरोबर वाटलंय. तुझी किटकॅट वाली कुठे? संसार मांग के साथ तुम
सुद्धा आपण ऐकलं. सोपे शब्द आणि तरीही आपलेसे वाटणारे, चालही त्याला साजेशी असायची. यामध्ये चुडी नाही ये मेरा दिल है किंवा एक लडकी बीवी भागी सी, येलो में हारी पिया अशी कितीतरी गाणी आहेत. पण आता सध्या विचारलं की तुमचं आवडतं गाणं कोणतं किंवा तुमचं लक्षात राहण्यासारखं गाणं कोणतं, एखाद दुसरं गाणं आपल्याला आवडतं किंवा सांगू शकतो, पण हेच जर 10 वर्षानंतर विचारलं तर गाणं आठवणं थोडंसं अवघड आहे. याविषयी मी वैभवजींशी बोलले होते. वैभव जोशी जे प्रसिद्ध गीतकार आहेत, लेखक आहेत, की गाण्याचे शब्द किंवा गाण्याची चाल ही सध्या लक्षात का नाही राहत. ही चर्चा न संपणारी अर्थातच, पण सध्या काय होतं की रिमिक्स आहे किंवा जी गाणी आहेत त्याच्यातच काहीतरी बदल करून तेच गाणं सादर केलं जातं. प्रयोगशील असावं पण नवनिर्मितीचाही ध्यास तेवढाच असायला हवा असं वाटतंय. सो ही चर्चा जाऊ दे. पण आता आपण ऐकणार आहोत असंच एक जुन्या काळातलं गाणं आणि जे 100 नंबरी आपण म्हणू शकतो, 24 कॅरेट प्युअर गोल्ड असं गाणं आहे, जे आम्ही आपल्यासाठी सादर करतो आहे. जे स्वरबद्ध केलं आहे मोहम्मद रफी यांनी. गीतकार आहेत हसरत जयपुरीजी, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन आणि चित्रपट आहे तेरे घर के सामने. अर्थातच गाणं आहे दिल का भंवर करे पुकार. जोरदार टाळ्यांनी सुरुवात होईल. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो. तुम गुलाब का क्या जवाब आपका, जो अदा है वो बहार है. आज दिल की बेकरी आ गई जुबान पर, बात ये है तुमसे प्यार है. दिल तुम्हें गोरी प्यार का राग सुनो रे. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो. आता लक्षात आलं असेल की का 100 नंबरी सोनं म्हटलं, कारण आवाज तर आहेच पण शब्द आणि त्याला असलेलं कंपोजिशन हे खूप लक्षात राहण्यासारखं आहे. अजय अतुल या जोडीने जेव्हा संगीत क्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर मराठी संगीताने कात टाकली असं आपण म्हणू शकतो. नटरंग, जोगवा, अगबाई अरेच्चा, सैराट आणि अलीकडचा अगदी असलेला चंद्रमुखी यासारख्या अनेक चित्रपटांसाठी कंपोज केलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. तर तुम्हाला एक गंमत सांगते की अजय अतुल हे माझ्याच शाळेमध्ये शिकलेले होते. हे राजगुरुनगरच्या शाळेमध्ये होते, ते सिनियर होते. सो आणि आता सुद्धा माझ्या घरासमोर त्यांचा वंश आहे अजय अतुल. सो तशी तेव्हापासूनची आहे ओळख. तर अजय अतुल यांनी दिलेलं संगीत आणि गजेंद्र अहिरे लिखित श्रेया घोषाने स्वरबद्ध केलेलं नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं असंच एक बहारदार गाणं स्वप्नजा आता सादर करते आहे. Thank you.
पण बाई नाही आली, बाईने नेमकी दांडी मारली आहे. पैसे देऊनही कलिंगड आतून लाल नाही निघालं, किंवा मोगऱ्याच्या गजऱ्याला वासच नाही आजकाल. चहात साखर जरा जास्तच झाली आहे. सो अशा अनेक तक्रारी आपण रोज करत असतो. सो थोडंसं थांबून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला तर आज मोगऱ्याची कळी उमलली आहे, किंवा एसी बसमध्ये आज बसायला जागा मिळाली आहे, किंवा खूप दिवसांनी आज जुन्या मित्रमैत्रिणींचा फोन आलाय आणि मनसोक्त गप्पा मारल्या. असे आनंदाचे क्षण जपले तर आयुष्याला बहार येईल. इतनी सी हसी, इतनी सी खुशी, इतना सा तुकडा चांद का, हे गाणं असंच आता आनंदाने आपण एन्जॉय करूया स्वप्नजा आणि अमेय बरोबर. बर्फी चित्रपटातलं गाणं आहे, संगीत प्रीतम यांचं आहे, श्रेया घोषाल आणि निखिल पॉल जॉर्ज यांनी हे स्वरबद्ध केलेलं आहे, आणि लिरिक्स आहे स्वानंद किरकिरे यांचे. ऐकूया इतनी सी हसी. ऑडियन्स कडून आवाज जरा जास्त येतोय, त्याचा इथे थोडा त्रास होतोय. प्लीज शांतता ठेवा. पुण्यातल्या लोकांना, रादर पुण्यात आल्यानंतर बाहेरचे सगळे जे पुण्यात आपले पाहुणे आले त्यांना हे पुणेकर पाठी वाटेल, पण आम्हाला इथे थोडासा त्रास होतोय. आणि पुण्यातल्या लोकांची सवय आहे सांगण्याची, मध्ये मध्ये सूचना करायची. सो ऍक्सेप्ट इट. बेहिसाब हसरतें न पालिए, बेहिसाब हसरतें न पालिए, जो मिला है उसे संभालिए. गुलजार साहेबांची ही शायरी एका वेळेत खूप काही सांगून जाते. एक गोष्ट झाल्यावर दुसरी, दुसरी गोष्ट झाल्यावर तिसरी, हे असं करण्याच्या नादामध्ये आपलं आहे तो क्षण जगायचाच विसरून जातो. आणि रेतीसारखे हातातून निसटलेले क्षण पुन्हा जमवणं कठीण. अग्निपथ चित्रपटातलं या अशाच आशयाचं गीत अमेय सादर करत आहे. या गीताला स्वरबद्ध केलं आहे सोनू निगम यांनी. गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार आहेत अर्थातच पुन्हा अजय अतुल, आणि माझंही आवडतं गाणं आहे. तर अमेय प्लीज. बाकी
कुछ ऐसी लगी इस लम्हे में, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लो जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो जरा, मर जाऊं या जी लूं जरा। हे ऍक्च्युली एवढं टफ गाणं आहे, त्याला हात लावणारेच आणि ते सुद्धा लाईव्ह परफॉर्म करताना. रेकॉर्डिंग इज अ डिफरंट थिंग, पण हे अतिशय अवघड कंपोजिशन आहे अजय अतुलचं आणि सोनू निगम यांनी गायलेलं. सो आम्ही तुझ्यासाठी खूप जोरदार टाळ्या सगळ्यांकडून मिळते. खरंच खूपच मास्टरपीस म्हणतो तसं गाणं आहे आणि सोनू निगमच्या आयुष्यातलं आणि अजय अतुल यांच्या पण करिअर मधलं खूप मोठं गाणं आहे. फिल्म मध्ये पण तितकंच इफेक्टिव्ह वाटतं आणि इतकं उत्तम गायलेलं आहे आणि चाल तर आपल्याला हृदयाला भेटतेच. तुम्हाला ऐकून लक्षात आलंच असेल. आता पुन्हा ऑडियन्सची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जरुरी आहे, नुसतं टाळ्या नाही. पण आता तुमच्यासाठी पुन्हा एक क्वेश्चन आहे इथे. सो बायका एकत्र आल्या तर काय कमाल करू शकता हे सगळ्यांना घरी माहिती असेल, पण इथे अशा दिग्गज बायका एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी हे गाणं घडवून आणलेलं आहे. तर ते तुम्हाला ओळखायचे. वेळ आहे 1 मिनिटं. हे सगळं बायकांनी घडवलेलं गाणं आहे. पिक्चरायझेशन आहे, म्युझिक आहे, लिहिलेलं बायकांनी आहे. आता गाणारी इथे पण आहे, पण हे सगळं स्त्रियांचं काम आहे. आणि त्याचा क्लू असा आहे की या गाण्यामध्ये भरतकामामधल्या एका प्रकाराचा उल्लेख आहे. भरतकामामधला एक प्रकार ज्याचा उल्लेख यामध्ये. एवढे क्रिकेट नाही आणले, गाणं बरोबर ओळखलंय. सो स्वप्नाच्या मंजरी घाली लाल काय धागणी, कर्नाटकी कशीदानी वाडीला, हातून गला माझ्या साडीला. मंजरी घाली लाल काय धागणी, कर्नाटकी कशीदानी वाडीला, हातून गला माझ्या साडीला. जोरदार रिस्पॉन्स आलेला आहे. म्हणजे शिट्टी सुद्धा बाईंचीच आहे. तर मगाशी मी जे सांगत होते की बायका एकत्र आल्यावर काय काय करू शकतात, तर हे पण करू शकतात. तर या गाण्याचे शब्द होते शांता शेळकेजींचे, आशा भोसलेंचे स्वर आणि याचं संगीत दिलेलं आहे लताजींनी.
तर अशा या बायकांनी केलेली ही कमाल आहे रेशमाच्या रेखांनी, आणि स्वप्नजाकडूनही तेवढ्याच ताकदीने ते गाणं पुढे आलेलं आहे. सो जोरदार टाळ्या एकदा तुमच्या. मराठी कवितांचा कार्यक्रम सादर करून तो हाऊसफुल करावा अशी कल्पना येणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं हे थोडंसं अवघड वाटतं, पण हे खरोखरीच केलं ते संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने. त्याचे काही स्वतः प्रयोग, म्हणजे खूप लोक आहेत की ज्यांनी प्रयोग 4-4, 5-5 वेळा बघितले. की स्वतः आयुष्यावर बोलू काहीचे प्रयोग 4 वेळा स्वतः बघितलेले आहेत. सो त्यांच्या कार्यक्रमामध्ये अगदी अपघातापासून ते मोर्चापर्यंत सगळे विषय त्यांनी हाताळले. पण असं वाटत होतं की उडत्या चालीचं एखादं गाणं हे जोडगोळी सादर करू शकते का, अशी शंका जेव्हा थोडीशी मनात येत होती तेव्हाच त्यांनी हे गाणं लिहिलं आणि सादर केलेलं आहे. तर ते डिपारी डिपांग हे गाणं तयार झालं आणि हे अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आहे. आता हे गाणं लागलं तर पाय आपोआपच फिरवतात. ज्यांना खरंच इथे फिरकायचं असेल तर इथे स्टेजच्या कडेला येऊन डान्स करू शकता. तर या ज्या गाण्यावर ताल धरायचा ते पुढे या, आणि अमेय आणि स्वप्नजा आपल्यासाठी सादर करत आहे डिपारी डिपांग. लहान मुलं पण पुढे येऊ शकतात, फक्त आवाज थोडा कमी ठेवा ऑडियन्सचा. काळी माती गुळपाणी ताज्या ताज्या माळव्याचा होईनाऱ्या काळी माती गुळपाणी ताज्या ताज्या माळव्याचा होईनाऱ्या मळ्यामध्ये पिढीचं पाणी बघायला कवटी पाहत नाही तुम्ही. बळाला मळेवाली भेटलीच ना अगराने माझ्या बळ्यावरती घुसशील काय. छान झालं आणि मागे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे. सो त्यांना सुद्धा तुमच्याकडनं टाळ्या हे होत्या सगळ्यांकडे. आता कार्यक्रमाच्या शेवटावर आपण आलेलो आहोत. तर शेवटची 2 गाणी आहेत आणि हे शेवटून दुसरं जे गाणं आहे ते तुम्हाला ओळखायचंय. हाच क्लू आहे की हे गाणं शेवटून दुसरं आहे. शेवटावर आलेलो आहोत. सो त्याचं मराठी भाषांतर मी तुम्हाला सांगते आणि ते तुम्हाला ओळखून दाखवायचं. आता किटकॅटची एकच संधी आहे. मी सांगते आहे, भाषांतर आहे मराठीमध्ये. मी सांगते आहे, थोडा वेळ थांब, लगेच जाऊ नकोस, आताच तर आली आहेस, लगेच जायचा विषय कशाला. कोरस चांगला आलेला आहे उत्तर, पण क्रिकेट एकच म्हणणार आहे. ती 1 तीळ 7 जणांनी वाटून खाऊ म्हणतात. अभी तो आई हूँ, अभी तो
हवा जरा महक तो दे, नजर जरा बहक तो दे, ये शाम ढल तो दे जरा, ये शाम ढल तो दे जरा, ये दिल सबर तो दे जरा, मैं थोड़ी देर जी तो तू नशे के घूंट भी तो तू, नशे के घूंट भी तो तू, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ के अभी भरा सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे, चिराग जगमगा उठे, बस अपना मुझको रोकना, बस अपना मुझको रोकना, न बढ़ने राह रुक गई अभी तो जाने पाऊंगी कभी, यही कहोगी तुम सदा कि दिल अभी नहीं भरा, जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं, नहीं 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 नहीं। छोड़ के जो रोज यूं निकालोगे तो किस तरह निभाओगे, जिंदगी की राह में जवां दिलों की कहानी, कहीं मकान आएंगे जो हमको आजमाएंगे, पुराना मानो बात का ये प्यार है यही कहोगे तुम सदा कि दिल अभी भरा नहीं, दिल अभी भरा नहीं, नहीं 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 नहीं। आपल्या सगळ्या इथे उपस्थित स्नेहीजनांनी आणि आपतेष्टांनी खूप आतापर्यंत छान दाद दिलेली आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहे। आणि आता हा सूर स्नेहबंधाचा कार्यक्रम समेवर येऊन पोहोचलेला आहे आणि या कार्यक्रमातलं आजचं शेवटचं गाणं आहे हा रंग कोणता, जे स्वतः स्वप्नजानी गायलेलं आहे। जीवन संध्या या चित्रपटासाठी तिने स्वतः पार्श्वगायन केलेलं आहे आणि हा चित्रपट मागच्या वर्षी रिलीज झालेला होता। अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे आणि ह्याचे ओरिजिनल गायक अर्थातच स्वप्नजा आहे आणि अभय जोधापूरकर आहेत। तर स्वप्नजाकडून तुला काही गाण्याबद्दल सांगायचं असेल तर खरंच खूप छान सांगितलंस। मला तुझे खूप आभार मानायचे की तू घरामध्ये जेव्हा कार्य असते एखादं मुंज म्हणजे किती किती गोष्टी करायच्या असतात, सगळे नातेवाईक येतात आणि किती गोष्टींची तयारी करायची असतात, त्यात तू एका गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे मला या थॉटला तू एक प्रोसेस दिलीस आणि तू माझ्याशी बोललीस आणि ते तू करण्याचं ठरवलंस, त्याबद्दल थँक्यू सो मच। मला इथे इन्व्हाइट केलं आणि तुम्ही सगळ्यांनी तो कार्यक्रम खूप एन्जॉय केला असं मला दिसत होतं। सो थँक्यू सो मच। तुम्ही सगळे शेवटपर्यंत इथे बसून आहात आणि खूप एन्जॉय
एन्जॉय करताय असं मला दिसतंय, आम्हाला दिसतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. हा कार्यक्रम आता सूरस्नेहबंधाचा इथे झालेला आहे, संपन्न झालेला आहे. जेवणाचे काउंटर्स आपण इथे लावले आहेत, तर आपण सगळे भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. 10 मिनिटाचा ब्रेक आहे आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी खूप काही छान परफॉर्मन्सेस बसवले आहेत, तर ते सादर होतील. एक 10 मिनिटाचा ब्रेक आहे. आपण सगळेजण जेवण घेता घेता त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता.
किती झाले? कारण हा कार्यक्रम जो बसवण्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतली आणि ऑनलाईन सगळ्यांनी एकत्र येऊन हा बसवलेला आहे. सो त्याच्यामुळे आपण सगळे त्या कार्यक्रमाचा आस्वादही घेऊ शकता भोजनाबरोबर.